आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईच्या बोरिवली भागामध्ये भाजपनं मराठीसाठी पाठशाळेचं आयोजन केलंय। हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी भाजपनं या पाठशाळेचं आयोजन केलंय। यामध्ये उत्तर भारतीय व्यापारी आणि हिंदी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवतात। मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या आणि सांस्कृतिक समन्वयाच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मुंबईच्या बोरिवली भागामध्ये भाजपनं मराठीसाठी पाठशाळेचं आयोजन केलंय। काहीच दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदीचा भाषावाद निर्माण झालेला होता। या पार्श्वभूमीवरती भाजपनं ही भूमिका घेतलेली आहे। हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी भाजपनं या पाठशाळेचं आयोजन केलंय। यामध्ये उत्तर भारतीय व्यापारी, हिंदी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवतात। मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या आणि सांस्कृतिक समन्वयाच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बोरिवली परिसरामध्ये या शाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक सहभागी झालेले आहेत। सुजाता द्विवेदी या संदर्भातली माहिती देतात। सुजाता, याआधी महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठी वाद निर्माण झालेला होता आणि त्यावेळेस विरोधकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका केलेली होती आणि त्यानंतर आता भाजपनं ही घेतलेली भूमिका किती सकारात्मक ठरणार आहे या वादावरती पडदा टाकण्यासाठी? यूपीला आम्ही राहतो, संस्कृत शिकतोय, आता इथे मुंबईला मराठी शिकतोय। हो बघा, यावेळी आम्ही इथे बोरीवलीला उपस्थित आहे आणि जर आम्ही तुम्हाला पॅन करून इथे दाखवणार। मग इथे एक पाठशालाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हे आयोजन जे आहे ते भारतीय जनता पार्टीचा जे नॉर्थ इंडियन विंग आहे त्यांच्याद्वारा केलेलं आहे। आपल्यासोबत बोलायला शिवदयाल मिश्रा इथे उपस्थित आहे। काय बोलाल तुम्ही, हे जे सगळे पाठशालाचं आयोजन झालं आहे, काय याचा संदर्भ काय आणि कशा प्रकारे तुम्ही हा आयोजन करण्यात आलं आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्हा उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने ह्या ठिकाणी पाठशालाचे आयोजन करण्यात आले आहे। आमचे नेते गोपाल शेट्टी साहेब ज्या वेळेला लोकसभेमध्ये निवडून आले आणि त्या टायमाला 2019 मध्ये गोपाल शेट्टी साहेबांची संकल्पना अशी होती की ह्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। 50 वर्ष काँग्रेसची सरकारने देशावर राज केलं, महाराष्ट्रात पण त्यांची सरकार होती, तरी पण त्यांच्या मनात ते गोष्ट आलत नाही। पण एक हिंदी भाषी सांसद म्हणून गोपाल शेट्टी साहेब ज्या वेळेला गेले तर त्यांनी हे मागणी केली अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र सरकार आणि मोदीजींना मी हे आभार मानेन की त्या लोकांनी ह्याच्या अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि देवेंद्रजींनी सक्ती म्हणून केलं। त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आदेश आहे की उत्तर भारतीय जेवढं आपले पॅकेजमध्ये आपल्या एरियामध्ये आहेत त्यांना मराठी शिकली पाहिजे। प्रकारे तुम्ही इथे पुस्तकाचं वितरण पण करतात आणि काय काय तुमच्याकडे हे जे आहे इनिशिएटिव्स तुम्ही घेत आहेत म्हणजे लोक मराठी शिकेल असं प्रमाण? आम्ही जसं लहान मुलांना बालभारतीचे बुक देतो तसंच आम्ही सर्वांना हे बुक आम्ही वितरण केलेत। त्याच्यामध्ये सर्व क ख ग जसं एकदम स्टार्ट बसून हे आहेत ते मी लोकांना दिले आहेत आणि लोकांना आम्ही सगळे काय तुम्ही इथे शिकवतात? हो, ह्या पुस्तकाप्रमाणे आम्ही शिकवतात त्यांना। आप क्या बोलेंगे, यहाँ पर मराठी को लेकर जो है आप लोग मराठी सिखा रहे हैं, क्या एक डर का माहौल है जिसके चलते मराठी सिखाने की नौबत आन पड़ी? नहीं, ऐसी कोई बात नहीं है। मैं एक उसमें और एडिशन करना चाहता हूँ आपकी बात में। आप मुझसे मराठी में पूछिए, मैं आपको मराठी में जवाब दूँ। यहाँ पर जर तुम्ही बघाल तर लोकांना पण जे आहे मराठीत बोलायचं त्यांच्या मध्ये पण जे आहे उत्सुकता आहे। काय बोलाल तुम्ही, इथे जशाप्रमाणे तुम्ही लोक मराठी शिकवतात, कसं तुमचं इनिशिएटिव्ह आहे आणि काय काय तुम्ही याच्या संदर्भात ॲक्टिव्हिटीज का? बघा, गोष्ट अशी आहे नाही, मराठी एक प्रेमळ भाषा आहे। हां, सर्वांना यायला पाहिजे असं माझं मत आहे। पण जर एखाद्याला नाही येत असेल तर मारायची काय गरज नाही, त्याला प्रेमाने सांगा, प्रेमाने बोला, तो पण शिकेल। 2-4 दिवस झाले, 2-4 महिने, 2-4 सालमध्ये शिकेल, हे एवढंच टाईम लागणार आहे। आम्ही व्यापारी आहोत, आम्ही कुठं पण बँगलोरला जातो, तिथं निलामी होते तर आम्हाला फक्त संख्या शिकायची, रड्ड हे आम्ही तिथे भाव करताना असं माल घेताना त्या भाषेमध्ये बोलतो आम्ही। आता महाराष्ट्राच्या गावागावी आम्ही आमचे जे व्यापारी बंधू आहेत ते जातात, तिथं माल खरेदी करतात, ते पण संवाद मराठीत सांगतात। पण काय कोणाला पूर्ण नाही येत असेल पण थोडंफार सगळे मराठीतच बोलतात, असं आहे त्यांचं।
म्हणजे तुम्ही यांना ऐकलं, यांचं म्हणणं आहे की तुम्ही कशाही प्रकारे जे आहे तुम्ही व्हायलेंट नको व्हा, तुम्ही यांना प्रेमाला शिकवा आणि हे लोक मराठीत पण बोलणार असं प्रमाणे जर तुम्ही इथे तुम्हाला आम्ही दाखवणार की कशा प्रकारे लोक जे आहेत इथे उपस्थित आहे आणि हे सगळे लोक व्यापारी आहात. हे लोक इथे मराठी शिकतात आणि नंतर यांना असं प्रकारे जे आहे बुक पण दिलेलं आहे. मराठी आती है आप? आती है ना. बोलिए मराठी. क्या बोलना है? क्या बोलेंगे? आपका नाम क्या है आणि तुम्ही कुठे काय व्यापार मला बोरिवली आहे. माझं नाव दुर्गेश गुप्ता आहे. जन्म आमचं इकडेच आहे. 90% आम्हाला मराठी येतो. हा तृप्ती, तुम्ही ऐकलं यांना, यांचं असं म्हणणं आहे की हे लोक मराठी आता शिकतात, यांना मराठी येतात पण बोलायला, फक्त मारायचं काय असं गरज नाही अशा यांचं म्हटलं आहे. जी सुजाता, जितकं या उपक्रमाचं कौतुक करावं तितकं चांगलं आहे, कारण महाराष्ट्रामध्येच मराठीसाठी लढण्याची वेळ मराठी माणसांवरती आलेली होती आणि हा एक सकारात्मक उपक्रम आहे मराठी महाराष्ट्रामध्ये जगवण्यासाठी. आणि तुझंही कौतुक करावंसं वाटतंय, कारण तू सुद्धा मराठी बोलण्याचा प्रयत्न करतेस आणि उत्तम मराठी बोलतेस. खूप खूप धन्यवाद ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याबद्दल.